आता आज आपला तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी तुम्हाला कार्डिओ करायचा आहे. पण कार्डिओ कसा करायचा आहे? आता हे बर्बलाईफवाल्यांचं वर्कआउट आहे म्हणजे कार्डिओ. पण त्याला महत्व फक्त आपण तिसऱ्या दिवशी द्यायचे. 2 दिवस मस्तपैकी अप्पर आणि लोअर बॉडी करायची. आता नॉर्मली दुसरा कोणता पण वर्कआउट करू शकतो. तुम्हाला मी दाखवतो बेसिक बेसिक वर्कआउट जे मला जमतात मी करत असतो. आता जम्पिंग जॅक्स मारायचे आपल्याला. याचे पण तुम्हाला 3 सेट घ्यायचे आणि 30 सेकंद वर्कआउट करायचा आहे. हा हे झालं जम्पिंग जॅक्स. आता दुसरा प्रकार कोणता करायचा आपल्याला? सरळ असं कमरेवरती हात ठेवायचे आणि पायी बघा कसे करतोय मी. याचे पण तुम्हाला 30 सेकंद वर्कआउट करायचे. याचे पण 3 सेट मारायचे. आता पुढचा वर्कआउट कसा असणार आहे बघा आपला. एक पाय पुढं, एक पाय मागे, एक पाय पुढं, एक पाय मागे. याचे पण तुम्हाला 3 सेट मारायचे आणि 30 सेकंद वर्कआउट करायचे. आता सोप्पा अजून एक वर्कआउट तुम्हाला सांगतोय. लक्षपूर्वक पहा. हे जास्त हार्ड पण नाही. हात धरायचे तुम्हाला किंवा मग नॉर्मली बे मारायचा आहे. आता जे लोक जाड आहेत त्यांना जमत नाही तर मी जे आता हे वर्कआउट तुम्हाला करून दाखवणार आहे. याच्यापैकी जे सोपे सोपे वर्कआउट आहे तेच तुम्हाला निवडायचे. अवघड वर्कआउट करण्याची काहीच गरज नाही. कळलं का? जेवढे सोपे वाटतात तेवढेच करायचंय तुम्हाला. सोपा वर्कआउट आहे, साधा सरळ. हा तुम्ही घरी करू शकता. जे जाड लोक आहे त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट वर्कआउट आहे. असं तुम्हाला 30 सेकंद करायचे आणि 3 सेट घ्यायचे. आता दुसरा वर्कआउट बघा. असे हात धरायचे तुम्हाला. माने मागा पाय धरा. हात धरायचे आणि टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. नाही टेकले तरी काय फरक पडत नाही. प्रयत्न करायचा आपल्याला. पुढचा वर्कआउट असणार आहे आपला. हात असे समोर धरायचे आणि फक्त पाईट लावण्याचा प्रयत्न करायचे. लागावेच असे असं काहीच नाही. बघा हा झाला आपला आता वर्कआउट आहे. बेसिक वर्कआउट आहे. ते सोपे सोपे तुम्ही निवडायचे. आता मॅटवरती कसे करायचे? मॅटचे वर्कआउट थोडेसे अवघड आहेत. सोपे सोपे पाहून त्यातले करा तुम्ही. जेवढे जमेल तेवढे, काय हरकत नाही. असं वर्कआउट करायचं तुम्हाला. एक पाय माग असं. आता पुढचा सोपे वर्कआउट सांगतो. सरळ असं बसून घ्यायचं गुडघ्यावरती. मॅट घ्यायची. मऊ मऊ घ्यायचे. खाली काही पण दुसरं तुम्हाला. जर तुम्ही हलकं जड घेतलं तुम्हाला दुखू शकते. बरोबर? हातात डंबेल घेतले तरी पण चालते असे. आता ॲप्सचा वर्कआउट करणार आहे. आता हे क्रंचेस वगैरे तुम्हाला जमणार नाही पण तुम्ही प्रयत्न करायला काही हरकत नाही. सावकाश सावकाश करायचे. ज्यावेळेस तुम्ही वरती जाणार आहे त्यावेळेस श्वास सोडायचा आहे. लक्षात ठेवा, घ्यायचा नाही. हा एक सेट झाला ॲप्सचा. आता दुसरा सेट कोणता आहे बघा. असे असे धरायचे तुम्हाला. असे खाली ठेवायचे आपल्या. याचे 15 रिपिटेशन आणि 3 सेट घ्यायचे. सायकलिंग करायची. आता सायकलिंग कशी करायची पहा. हे झाले सायकलिंगचा सेट. आता अजून कोणता सेट करू शकता तुम्ही ॲप्ससाठी घरच्या घरी? सरळ असे दोन्ही पायी हात असे करायचे. असं तुम्ही वर्कआउट करू शकता. मी जेवढे वर्कआउट दाखवलेले त्यातले सोपे सोपे निवडा तुम्ही. हा कार्डिओचा वर्कआउट आहे, ॲपचा वर्कआउट आहे. तिसऱ्या दिवशी तुम्हाला एवढा वर्कआउट करायचा आहे प्लस 45 मिनिटं चालायचं आहे. जर असं तुम्ही केलं तर तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. आता हे वर्कआउट करायचे कधी? तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळी ज्या वेळेस टाईम भेटेल त्यावेळेस वर्कआउट करा. कारण वर्कआउट कोणत्या टायमाला करण्यापेक्षा वर्कआउट करणं महत्त्वाचं आहे. वर्कआउट करा, बिंदास करा. फक्त जेवण केल्याच्या नंतर 2 तासांनी वर्कआउट करा. लगेच जर वर्कआउट केलं तुम्हाला एकदम उलटीच पण होऊ शकते. एकदम ब्लोटिंग सारखं फील होतं. अन्न पचल्याच्या नंतर तुम्ही वर्कआउट नक्की ॲड करा. हे 3 दिवसाचं शेड्यूल मी आता टाकलेलं आहे वर्कआउटचं. तुम्ही सगळं व्यवस्थित पहा, सिस्टमॅटिक पहा
अजून पण असे मी डिटेल व्हिडिओ यूट्यूबवरती टाकणार आहेत, तुम्ही सिस्टमॅटिकली असे फॉलो करत जा. आणि अजून डाएट रिलेटेड भरपूर मी असे व्हिडिओ टाकणार आहे. कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला एकदम डिटेल व्हिडिओ पाहिजे नाही ते मला कमेंट करून तुम्ही सांगा, मी डिटेल व्हिडिओ बनवून का त्या टॉपिकवरती एकदम तोडून एकदम साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी. तर चला आता भेटू आपण